सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये स्टोरेज बॅटरी पॉवर इन्व्हर्टरशी कशी जोडायची ते पाहू। या व्हिडिओच्या शेवटी आपण करू शकाल चार्ज कंट्रोलरशी बॅटरी कनेक्ट करणे, पॉवर इन्व्हर्टरला बॅटरीशी जोडणे, सौर पॅनेलला चार्ज कंट्रोलरशी जोडणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। प्रोबसह डिजिटल मल्टीमीटर, प्रशिक्षणार्थी टूल किट, क्रीपिंग टूल, वापरकर्ता मॅन्युअल सह पॉवर इन्व्हर्टर, आउटपुट पॉवर 300 वॅट, इनपुट 12 व्होल्ट डीसी, आउटपुट 220 व्होल्ट डीसी, सोलर चार्ज कंट्रोलर, प्रकार PWM, सिस्टम व्होल्टेज 12 ते 24 व्होल्ट, कमाल आउटपुट वर्तमान 50 AMPS, बॅटरी 12 व्होल्ट, 10 अँपिअर तास, कार्ट्रिज फ्यूज, कनेक्टिंग वायर्स 6 स्क्वेअर मिलीमीटर लाल आणि काळा प्रत्येक 1 मीटर, 1.5 स्क्वेअर मिलीमीटर लाल आणि काळा प्रत्येक 1 मीटर, डीसी सर्किट ब्रेकर सिंगल पोल 12 ते 250 व्होल्ट डीसी, 6 AMPS, लग टर्मिनल रिंग प्रकार 6 स्क्वेअर मिलीमीटर। 1308231 चार्ज कंट्रोलरशी बॅटरी कनेक्ट करत आहे। बॅटरीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल ओळखा। डीसी व्होल्टेज मापन श्रेणीमध्ये 20 व्होल्ट्सच्या अंदाजे व्होल्टेजसह मल्टीमीटर सेट करा आणि बॅटरीचे टर्मिनल व्होल्टेज मोजा। बॅटरी व्होल्टेज 12 व्होल्ट पेक्षा कमी नसल्याची खात्री करा। सोलर चार्ज कंट्रोलर मधील बॅटरी टर्मिनल्स ओळखा। बॅटरीला चार्ज कंट्रोलर आणि सॉकेट ब्रेकरशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या 2 लांबीच्या इलेक्ट्रिकल वायरचे मोजमाप करा आणि कट करा। 12 मिलीमीटर साठी दोन्ही टोकांना इन्सुलेशन स्लीव्ह काढा आणि दाखवल्याप्रमाणे केबल लग टर्मिनल मध्ये कंडक्टर घाला। क्रिम्पिंग टूल वापरा। केबलच्या दोन्ही टोकांना वायरवरील लग्स क्रम्प करा आणि त्यांना बॅटरी टर्मिनल्सशी जोडा। डीसी सर्किट ब्रेकरद्वारे चार्ज कंट्रोलरच्या पॉझिटिव्ह बॅटरी टर्मिनलला बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल जोडा। बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल चार्ज कंट्रोलरच्या निगेटिव्ह बॅटरी टर्मिनलशी कनेक्ट करा। स्क्रूड्रायव्हर वापरून पुरेसा घट्टपणा ठेवा। पॉवर इन्व्हर्टरला बॅटरीशी जोडत आहे। सुरक्षितता खबरदारी। इन्व्हर्टर भिंतीवर योग्य स्थितीत निश्चित केल्यानंतरच वायर जोडणी करता येते। कमाल खात्री करा। ओपन सर्किट व्होल्टेज आणि सौर ॲरेचा शॉर्ट सर्किट प्रवाह इन्व्हर्टरच्या निर्धारित श्रेणीपेक्षा जास्त नाही। पॉवर इन्व्हर्टरवरील बॅटरी टर्मिनल ओळखा। इन्व्हर्टरवरील बॅटरी टर्मिनलला सामान्यतः बॅटरी असे लेबल केले जाते किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ध्रुवता दर्शवणारी चिन्हे असतात। पॉझिटिव्ह टर्मिनल जोडण्यासाठी लाल रंगाच्या तारा वापरा आणि सहज ओळखण्यासाठी निगेटिव्ह टर्मिनल जोडण्यासाठी काळ्या रंगाच्या तारा वापरा। 2 लांबीच्या इलेक्ट्रिकल वायरचे इन्सुलेशन काढा आणि कट करा आणि बॅटरी इन्व्हर्टर आणि डीसी सर्किट ब्रेकरला जोडण्यासाठी तयार करा। क्रीपिंग टूल वापरा। दोन्ही केबलच्या शेवटी वायरवरील लंप्स क्रीम करा। बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला इन्व्हर्टरच्या निगेटिव्ह टर्मिनलशी जोडण्यासाठी 1 लांबीची वायर वापरा।
बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल डीसी सर्किट ब्रेकरला फ्यूजच्या मालिकेद्वारे जोडण्यासाठी एक लांबीची वायर वापरा. आता सर्किट ब्रेकरच्या आउटपुट एंडला पॉवर इन्व्हर्टरच्या बॅटरी टर्मिनलच्या इनपुट बाजूशी योग्य ध्रुवीयतेसह जोडा. जसे की बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल पॉवर इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी आणि बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल पॉवर इन्व्हर्टरच्या निगेटिव्ह टर्मिनलशी जोडा. पॉवर इन्व्हर्टरच्या आउटपुटच्या दुसऱ्या टोकाला तुम्ही एसी आउटपुट टर्मिनल पाहू शकता. इन्व्हर्टरच्या एसी आउटपुट टर्मिनलशी लोड कनेक्ट करा. सुरक्षितता खबरदारी. पॉवर इनपुट आणि आउटपुट लाईनसाठी योग्य केबल निवडा. प्रथम कनेक्शन पोर्टची ध्रुवीयता ओळखा. नंतर योग्य ध्रुवीयतेमध्ये इन्व्हर्टरला सोलर ॲरेसह कनेक्ट करा. इन्व्हर्टर कनेक्ट करताना एसी, डीसी आणि कोणत्याही ऊर्जा स्रोतांमध्ये कोणतेही कनेक्शन डिस्कनेक्ट केलेले नाही याची खात्री करा. सौर पॅनेलला चार्ज कंट्रोलरशी जोडणे. सुरक्षितता खबरदारी. कोणतीही जोडणी करण्यापूर्वी सौर पॅनेलला सूर्यप्रकाश मिळत नसल्याचे सुनिश्चित करा आणि विद्युत धोके टाळण्यासाठी चार्ज कंट्रोलर बंद केला आहे आणि कोणत्याही ऊर्जा स्रोतांपासून डिस्कनेक्ट केला आहे. सौर पॅनेल आणि चार्ज कंट्रोलर या दोन्हीवरील टर्मिनल ओळखा. सौर पॅनेलमध्ये सामान्यतः 2 तारा बाहेर पडतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. चार्ज कंट्रोलरमध्ये सौर पॅनेल कनेक्शनसाठी लेबल केलेले टर्मिनल्स देखील असतात, ज्यांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्हांसह सौर किंवा पीव्ही चिन्हांकित केले जाते. सोलर पॅनल आणि कंट्रोलरला जोडलेल्या तारांच्या दोन्ही टोकांपासून इन्सुलेशन कापून काढा आणि कनेक्शनसाठी कंडक्टिव्ह वायर तयार करा. सौर पॅनेलमधून पॉझिटिव्ह लाल वायर चार्ज कंट्रोलरवरील पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. त्याचप्रमाणे सौर पॅनेलमधून निगेटिव्ह वायर चार्ज कंट्रोलरवरील निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. कनेक्शन सुरक्षित कंट्रोल आणि घट्ट असल्याची पॅनेल कनेक्शनसाठी जेणेकरून केलेले कालांतराने सैल होऊ नयेत. ज्यांना आणि निगेटिव्ह कंट्रोलर्समध्ये तारा सुरक्षित ठेवण्यासाठी स्क्रू टर्मिनल किंवा इतर कनेक्टर सोलर पॅनल आणि कंट्रोलरला जोडलेल्या ब्रेकर तारांच्या दोन्ही टोकांपासून चालू करा. इन्सुलेशन इन्व्हर्टरला जोडलेले लोड आणि कार्यरत असल्याची खात्री करा. वायर तयार करा. चार्ज कंट्रोलर सौर पॅनेल डिस्प्लेवर पॉझिटिव्ह लाल वायर आणि बॅटरी कंट्रोलर निरीक्षण करा. पॉझिटिव्ह टर्मिनल. या व्हिडिओमध्ये आपण बॅटरीला चार्ज कंट्रोलरशी जोडणे, पॉवर इन्व्हर्टरला बॅटरीशी जोडणे आणि सोलर पॅनलला चार्ज कंट्रोलरशी जोडणे यावर चर्चा केली आहे. यावर हा अभ्यास संपतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.